नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बाजार आमटीचं प्रीमिक्स घरच्या घरी कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। त्याचबरोबर त्या प्रीमिक्स पासून बाजार आमटी झटपट कशी तयार करायची ते सुद्धा आज मी तुम्हाला या रेसिपी मध्ये दाखवणार आहे। करायला अगदी सोपी आहे। जर तुम्ही प्रमाणबद्ध सगळं साहित्य घेतलं तर बाजार आमटीचं प्रीमिक्स अगदी करायला सोपं आहे। या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डाळीचं प्रमाण किती घ्यायचं किंवा मसाल्यांचं प्रमाण किती घ्यायचं, बाकीचं जे साहित्य असतं ते किती घ्यायचं आणि किती लिटर आमटीसाठी हे प्रमाण घ्यायचं हे सगळं व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे। या पद्धतीनं जर प्रीमिक्स तुम्ही घरामध्ये तयार करून ठेवलं तर तुमच्याकडे अचानक पाहुणे आले तर तुम्ही झटपट अगदी 10 मिनिटात बाजार आमटी तयार करू शकता। तर हे प्रीमिक्स किती दिवस टिकेल, ते कसं ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, शेवटपर्यंत पहा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। कारण प्रत्येक बारीक बारीक गोष्टी सुद्धा यामध्ये मी सांगितलेला आहे। मसाल्यांचं प्रमाण हे चमच्याचं दाखवलेलं आहे, वजनी प्रमाण दाखवलेलं आहे। त्यामुळे तुमचं हे प्रीमिक्स अगदी परफेक्ट होईल आणि त्या प्रीमिक्स पासून मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत आमटी कशी करायची ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत। मस्त आणि सोपी रेसिपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल। रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बाजार आमटीचं प्रीमिक्स तयार करण्यासाठी इथे मी सगळा मसाला घेतलेला आहे। तर याचं सुरुवातीला मी तुम्हाला चमच्याचं प्रमाण सांगेल आणि नंतर तुम्हाला मी वजनी प्रमाण सुद्धा सांगणार आहे, त्याचबरोबर दाखवणार सुद्धा आहे। तर इथे मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मसुराची डाळ घेतलेली आहे आणि इकडे मी काही खडे मसाले घेतलेत। त्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा शहाजिरे, 2 तमालपत्र, अर्ध चक्रफूल आणि थोडासा अगदी थोडासा मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। त्याचबरोबर 4 लवंगा घेतलेल्या आहेत, 4 काळी मिरी घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे, म्हणजेच मी अर्धी जावित्री घेतलेली आहे। तर हे सगळे खडे मसाले झाले आणि इकडे मी मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मी इथं बेडगी मिरची 5 घेतलेल्या आहेत आणि तिखट मिरची ज्वाला तिखट ही 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर या मिरच्या वापरायच्या नसतील तर तुम्ही पावडरी वापरल्या, मिरची पावडर वापरली तरी चालेल। आणि इकडे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, 4 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि 8 ते 9 लसूण पाकळ्या अशा मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 कांदे, मीडियम साईजचे 2 कांद्याचे मी असे उभे काप करून घेतलेले आहेत किंवा असा बारीक बारीक असं हे चिरून घ्यायचं, म्हणजे हा आपल्याला नंतर तळून घ्यायचा आहे, त्यामुळे असा बारीक चिरून घेतल्यानंतर तो लगेच तळला जातो। अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सॅट्रिक ऍसिड आणि 1 चमचा मीठ आपल्याला लागणार आहे। तर इथे मी चमचा दाखवते तुम्हाला। आपण जो नाश्त्यासाठी पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो अगदी तोच चमचा इथे वापरायचा आहे। खूप मोठा चमचा वापरला तर प्रीमिक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं। तर हे मसाल्याचं प्रमाण जे आहे ते 1.5 लिटर आमटीसाठी मी तुम्हाला दाखवलेलं आहे। या एवढ्या प्रमाणामध्ये अगदी भरपूर 1.5 लिटर आमटी तयार होते, तर त्यासाठीच हे प्रमाण आहे। आता मी तुम्हाला वजनी प्रमाण दाखवते। इथे मी एका वहीमध्ये चमच्याचं प्रमाण आणि वजनी प्रमाण हे दोन्ही लिहून ठेवलेलं आहे, म्हणजेच मी अगोदर ही रेसिपी पूर्ण करून पाहिलेली आहे। त्यामध्ये किती प्रमाण, कोणत्या डाळींचं किंवा मसाल्यांचं किती प्रमाण लागेल हे अगोदर सगळं मी आमटी करून पाहिले, प्रीमिक्स करून पाहिलेलं आहे आणि नंतरच तुम्हाला परफेक्ट प्रमाण दाखवत आहे। तर इथे मी तुम्ही पाहू शकताय, तूर डाळ 2 चमचे म्हणजेच 17 ग्रॅम एवढी भरते, हरभरा डाळ 2 चमचे 17 ग्रॅम, मूग डाळ 2 चमचे 15 ग्रॅम। कारण हरभरा डाळ आणि तुरीची डाळ थोडीशी जड असते वजनाने, त्यामुळे ती थोडीशी जास्त वजनाला भरलेली आहे। आणि मसूर डाळ
2 चमचे 15 ग्रॅम, त्याचबरोबर लाल मिरच्या 5 घेतलेल्या आहेत, बेडगी मिरची 5 घेतलेली आहे. या 2 मिरचीचं मिळून वजन 15 ग्रॅम होतं. त्याचबरोबर खोबरं 4 चमचे किसून घेतलेलं आहे, त्याचं वजन सुद्धा 15 ग्रॅम झालेलं आहे. तर धने 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, शहाजिरे अर्धा चमचा, तमालपत्री 2, चक्रफूल अर्ध, लवंगा 4, दालचिनी 1 तुकडा, काळी मिरी 4. असं हे जे गरम मसाला आहे तर टोटल याचं वजन 15 ग्रॅम एवढं होतं. तर 1.5 लिटर साठी 15 ग्रॅम आपल्याला गरम मसाल्याचं प्रमाण वापरायचं आहे. पण त्यामध्ये कोणता मसाला किती घ्यायचा हे डिटेलमध्ये इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे किंवा मी सांगितलेलं आहे. आणि आता इथे खाली तीळ घेतले 2 चमचे म्हणजेच 12 ग्रॅम भरतात. खसखस अर्धा चमचा 3 ग्रॅम भरते. हिंग अर्धा चमचा 3 ग्रॅम, मीठ 1 चमचा 12 ग्रॅम. मिठाचं वजन जास्त होतं त्यामुळे एका चमच्याचे 12 ग्रॅम होतात. हळद अर्धा चमचा 3 ग्रॅम झालेला आहे. आणि इथे मी सॅट्रिक ऍसिडचा वापर केलेला आहे, तर अर्धा चमचा आहे, त्याचं वजन सुद्धा 3 ग्रॅम एवढं झालं. तुम्हाला सॅट्रिक ऍसिड वापरायचं नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी. तर आता आपण हे सगळे मसाले भाजून घेऊयात. तुम्हाला जर वजनी प्रमाण समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं वजनी प्रमाण दिलेले आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. सुरुवातीला आपण सुके मसाले भाजून घेऊयात. यामध्ये आपण सुरुवातीला डाळी भाजून घेऊयात. हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ या एकसारख्या दिसायला असतात त्यामुळे या एकत्र भाजल्या तरी चालतील. आणि इथे मी एक गोष्ट सांगायला तुम्हाला विसरले, या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या, नंतर या वाळवून घ्यायच्या आणि नंतरच आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजेच या खुसखुशीत होतात आणि त्यामुळे त्या लवकर बारीक होतात किंवा मिक्सरवर चांगल्या वाटल्या जातात. तर त्यासाठी आपल्याला डाळी धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या भाजून वाटून घ्यायच्या आहेत किंवा त्याचं प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे. आता या डाळी आपल्याला खूप जास्त काळपट डाग पडेपर्यंत भाजायच्या नाहीत, तर एकसारखं हलवत आपल्याला छान अशा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. गॅस मिडियमच ठेवा, कारण गॅस जर मोठा ठेवला तर या डाळीला काळे डाग पडू शकतात आणि त्यामुळे प्रीमिक्सचा रंग सुद्धा बदलू शकतो आणि त्यामुळेच आपल्या आमटीचा सुद्धा रंग काळपट येऊ शकतो. त्यासाठी असं एकसारखं हलवत मिडियम गॅसवरती या डाळी छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. डाळी जर कच्च्या राहिल्या तर आमटीला चव सुद्धा असा कच्च्या डाळी वापरायची येते, त्यामुळे डाळी चांगल्या खमंग भाजणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या डाळींना छान लालसर असा रंग आलेला आहे, छान खमंग भाजले गेलेले आहे. तर आता आपण या डाळी काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण मुगाची डाळ आणि मसुराची डाळ सुद्धा एकत्र भाजून घेऊयात, कारण या डाळी सुद्धा दिसायला एकसारख्या आहेत त्यामुळे त्या छान भाजल्या जातात. आता याही डाळी आपल्या छान खमंग भाजलेल्या आहेत, आपण याही काढून घेऊयात. आणि आता आपण याच कढईमध्ये खोबरं भाजून घेऊयात. तर खोबऱ्याला सुद्धा लालसर असा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच खोबरं खमंग असं लागतं किंवा याची भाजी खमंग होते. खोबरंही आपलं छान भाजलेलं आहे, तर आपण हेही काढून घेऊयात. आता आपण मिरच्या भाजून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडासा तेलाचा थेंब किंवा अगदी अर्धा चमचा तेल घातलं तरीही चालेल. अशा मिरच्या भाजून घेतल्या तरीही चालेल. खूप डाग पडेपर्यंत आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या नाहीत, तर आपल्याला फक्त या छान अशा कडक होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. मिरची भाजून झाली की यामध्ये तीळ भाजून घेऊया. तीळ छान तडतड उडायला लागली की काढून घ्यायची, खूप जास्त भाजायची गरज नाही, नाहीतर याची कडवट अशी चव लागते. त्यासाठी अगदी थोडेसेच भाजून घ्यायचे आहे. आता तीळ भाजले की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये खसखस घालून घ्यायची. फक्त गरम कढईमध्येच आपल्याला ही खसखस घालून घ्यायची आहे. खसखस सुद्धा जास्त भाजायची अजिबात गरज नाही. आता आपण हे काढून घेऊया. आता यामध्ये आपण गरम मसाला घालूया. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि एखादा मिनिट जर आपल्याला हे मसाले
फक्त गरम करून घ्यायचे आहेत. हे मसाले भाजायची अजिबात गरज नाही, फक्त गरम करून घ्यायचे आहे. खडा मसाला भाजून झाला की आता यामध्ये आपण तेल घालूयात. यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण तळून घ्यायचा आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला आपण लसूण तळून घेऊया. तर लसणाचे मी असे उभे काप करून घेतलेले आहेत. बारीक काप करून घेतल्यामुळे लसूण लवकर तळला जातो, त्यामध्ये कच्चापणा अजिबात राहत नाही. अशा पद्धतीने तो चिरून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही असा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला तरीही चालेल. आणि हा लसूण आपल्याला खूप लाल करायचा नाही, कारण लसूण जर खूप तळला गेला तर त्याची चव बदलते, तो कडवट लागायला लागतो. तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला लसूण तळून घ्यायचा आहे. आता हा पटकन आपण काढून घेऊया. आता कांदा तळून घेऊया. कांदा चिरल्यानंतर असा पूर्ण मोकळा करून घ्यायचा, म्हणजे तो लवकर तळला जातो. त्यासाठी असा मोकळा करून घ्यायचा आणि नंतरच तो तळून घ्यायचा आहे. कांदा फुल गॅस ठेवून तळून घेतला तरी चालेल. छान असा लालसर किंवा कुरकुरीत होईपर्यंत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. कांद्याला अधूनमधून असं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे सगळा कांदा एकसारखा तळला जातो. नाही हलवलं तर एक तळला जातो आणि एक कच्चा राहतो. तर असं न करता आपल्याला असं एकसारखं अधूनमधून हलवत राहायचं आहे. कांद्याला छान लालसर रंग आलेला आहे, तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आणि आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत. आणि आता हे मसाले सगळे आपण थंड करून घेऊयात आणि नंतरच आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहे. सगळे मसाले पूर्ण थंड झालेले आहेत. अजिबात गरम मसाला आपल्याला वापरायचा नाही, कारण आपण खूप दिवस टिकवण्यासाठी हे प्रीमिक्स तयार करतो आहे. त्यामुळे पूर्ण मसाले थंड झाल्यानंतरच आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण सगळ्या डाळी घालूयात. त्याचबरोबर या भाजून घेतलेल्या मिरच्या घालूयात. त्याचबरोबर खसखस आणि तीळ घालूयात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सुके मसाले बारीक करून घ्यायचे आहेत. सगळा खडा मसाला घालून घेऊयात. आणि आता आपण हे सुरुवातीला मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. आता हा सगळा सुका मसाला छान बारीक करून घेतलाय, तुम्ही पाहू शकताय. याची छान पावडर तयार झालेली आहे. आणि आता आपण हा बाकीचा मसाला घालून घेऊयात. तर यामध्ये घालूयात कांदा. कांदा पूर्ण थंड झालेला आहे. लसूण लसूण सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम असा कुरकुरीत झालेला आहे. असा पातळ कापून घेतल्यानंतर तो छान कुरकुरीत राहतो आणि त्यामुळे आपल्या मसाल्याला जास्त ओलसरपणा येत नाही. आणि हे खोबरं घालूयात. सॅट्रिक ऍसिड घालूया. सॅट्रिक ऍसिड मी का घालते, कारण सॅट्रिक ऍसिड हे प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे. हा मसाला टिकवण्यासाठी याचं काम करणार आहे. तर यामध्ये मीठ आणि सॅट्रिक ऍसिड हे खूप महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे हा आपला मसाला खूप काळ टिकू शकतो. त्यासाठी यांचा वापर करायचा आहे. तुम्हाला सॅट्रिक ऍसिड वापरायचं नसेल तर आमचूर पावडर वापरली तरी चालेल. यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मीठ घातलेला आहे. मिठाचं आणि मिरचीचं प्रमाण हे परफेक्ट नाही, कमी प्रमाणात मी वापरलेलं आहे. कारण आपण जेव्हा भाजी करतो ते काही जणांना खूप तिखट आवडते किंवा काही जणांना कमी तिखट आवडते. त्यासाठी या मसाला तयार करताना थोडंसं प्रमाण कमी वापरायचं आहे. आता आपण हे परत एकदा मिक्सरवरती फिरवून घेऊया. मस्त असं इथे आपलं बाजार आमटीचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा हा मसाला सगळा वाटला गेलेला आहे. आता आपण हा बाउल मध्ये काढून घेऊया. परफेक्ट मसाल्यासहित बाजार आमटीचं प्रेमिक्स आपलं तयार झालेलं आहे. आता याच प्रेमिक्सापासून तुम्हाला बाजार आमटी कशी तयार करायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण काही हरकत नाही. जर उपयोगाची गोष्ट असेल तर तुम्ही नक्कीच पाहू शकता, किंवा तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. यामध्ये सुरुवातीला मोहरी घालूयात. नंतर मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहे. कढीपत्ता, कोथिंबीर हे थोडेसे परतून घेऊया. आणि आता आपल्याला तयार प्रीमिक्स यामध्ये घालायचं आहे. या तेलाच्या फोडणीमध्ये हे प्रीमिक्स एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे.
आता यामध्ये गरम पाणी घालूया। तर इथे मी थोड्याशाच प्रीमिक्स पासून तुम्हाला बाजार आमटी करून दाखवते आहे। पूर्ण प्रीमिक्स वापरलेलं नाही, मला थोडीशीच भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी यातला तिसरा भाग म्हणजेच अर्धा लिटरचं तुम्हाला ही आमटी बनवून दाखवत आहे। तर आता हे व्यवस्थित ढवळून झालं तर याला छानशी उकळी काढून घेऊयात आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ही बाजार आमटी 1-2 मिनिटे छान शिजवून घ्यायची आहे। आमटीला उकळी आल्यानंतर याची थोडीशी चव घेऊ शकता, कारण जर मीठ किंवा तिखट कमी असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये घालू शकता। आता 1-2 ते 3 मिनिटे आपण ही आमटी छान शिजवून घेऊयात किंवा उकळून घेऊयात। मस्त अशी झणझणीत आणि खमंग बाजार आमटी आपली तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता याचा रंग, याचा थिकनेस सुद्धा पाहू शकताय। यामध्ये मी नंतर अगदी थोडंसं तिखट घातलेलं आहे, त्यामुळे एकदम अशी चमचमीत आमटी केलेली आहे, झणझणीत केलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला हे प्रेमिक्सची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अगदी अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे। एकदम परफेक्ट असं हे प्रेमिक्स आपलं बाजार आमटीचं तयार झालेलं आहे। तर हे प्रेमिक्स तयार करून तुम्ही महिनाभरासाठी डब्यामध्ये घालून किंवा काचेच्या बरणीमध्ये घालून स्टोर करून ठेवू शकता, किंवा तुम्हाला खूप दिवस जर टिकवायचं असेल, मोठ्या क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि हे याचं पॅकिंग तयार करून किंवा काचेच्या बरणीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 6 महिन्यासाठी हे प्रेमिक्स वापरू शकता। तुम्ही पाहू शकताय रंग किती छान आलेला आहे, एकदम मस्त असं प्रेमिक्स आपलं तयार झालेलं आहे। ही प्रेमिक्सची आणि बाजार आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।